ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गोंदियामध्ये स्ट्रॉंग रूम भोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त। गोंदिया जिल्ह्यातील 2 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया काल शांततेत पार पडली। मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन गोंदिया शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेज येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली। स्ट्रॉंग रूम भोवती कोणत्याही प्रकारचा अधिकृत प्रवेश होऊ नये यासाठी पोलिसांकडून अतिशय कडेकोट बंदोबस्त उभारण्यात आला आहे। स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी एकूण 3 स्तराचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून आतील भागात SRPFच्या 37 जवानांची नेमणूक करण्यात आली आहे, तर बाहेरील परिसरात जिल्हा पोलीस दलाचे 35 अधिकारी आणि कर्मचारी पहारा देत आहेत। सततच्या सीसीटीव्ही निगराणीमुळे सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली आहे। दरम्यान 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी 21 डिसेंबर रोजी पुढे ढकलण्यात आल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे। वाढीव कालावधीत ईव्हीएम मशीन सुरक्षित राहावीत यासाठी सतत दक्षता ठेवली जात आहे। निवडणूक प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांनी सतत सतर्कता ठेवली आहे। पॉलिटेक्निक कॉलेज येथील स्ट्रॉंग रूमला 3 लेअर मध्ये आपण बंदोबस्त ठेवलेला आहे। आतील लेअर मध्ये SRPFचे जवान त्यांचा एक प्लाटून तैनात आहे 3 शिफ्ट मध्ये। त्यानंतर पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि बाहेर एक 1+4चा गार्ड असे 3 लेअर मध्ये आपण बंदोबस्त ठेवलेला आहे। सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि कंटिन्युअसली आपण सतर्क बंदोबस्त ठेवलेला आहे।